कामिने ती श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देका तेथे जन्मला गुणा देते का जयाचे नामे चुके जन्मविता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा महायोग पीठे तट भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त महानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं दुसरी चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनुष्याकृते राघवे ख्याती केली शिळा शिखरी सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यू लोकी तुझी उपमा नाडळे होलोके भजे व्रज कमंडलम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम सुपेच्छ गोच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंत रंग सागर नमामि कृष्ण नागर नमामि कृष्ण नागर नमामि कृष्ण नागर ऐका कलीचे हे फळ पुढे होईल ब्रह्मघोळ चारी वर्ण आटरा याते भोजन करे एका पंगती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला भगवान भगवत भक्त संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवक्षेत्र निवासी जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाच्या कलचस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबाराय देवचे सुप्रसिद्ध साधू या अभंगाद्वारे कलियुगातले वर्तन सांगतात. विठाला अभंग 5 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकोबारायच्या गाथ्यातील अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये कलीचं महात्म्य कलीचं वर्तन प्रतिपादन करतात.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या कलियुगाचं फळ अवघड आहे. ऐका कलीचे हे फळ पुढे होईल ब्रह्मघोळ. ब्रह्मघोळ म्हणजे वाईट काम. जे ऐकून ते ऐकायला भेटत, जे पाहून ते पाहायला भेटत, त्याचं नाव ब्रह्मघोळ. जगद्गुरु तुकोबारायकर चार दोन हुशार माणसं गेले. जगद्गुरु तुकोबा या कलियुगातलं व्रत या ठिकाणी वाईट काम घडतील. जे पाहून ते पाहायला भेटत, जे ऐकून ते ऐकायला भेटत. बरं नेमकं काय काय घटना घडतील? जगद्गुरु तुकोबा म्हणले या कलियुगामध्ये चारी वर्ण 18 याती भोजन करी एका पंगती. 4 वर्ण सर्व जातीचे लोक एका ठिकाणी येऊन भोजन करतील. जगद्गुरु तुकोबा आणखीन काय काय घडेल? आणि असं घडल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारे सर्व लोक वाम मार्गाला जातील. वा आसुरा पूजितील रांडा. तिसरं चरण. आसुरा पूजितील रांडा मध्ये प्राशतील पेंदा. या कलियुगामध्ये जुने देव शेजारीच नवे देवाचे मंदिर होते. आणि लोक या कलियुगामध्ये जुने देव सोडून नव्या देवाला मानतील. वर्षाला एक देव निघत आणि नव्या देवा शेजारी जुन्या देवाची मंदिर होतील. आणि तो नवा देव पाहिल्या जुन्या देवाला म्हणे सरक पलीकडे. हे ना वाम कव आसुरा पूजितील रांडा. आणि ते देव काय म्हणते? काही खा, काही प्या, पण आमचं भजन करा, आमच्याकडे या, आमची सेवा करा. आसुरा पूजितील रांडा मध्ये प्राशतील पेंधा. तिसरं चरण. मग असं वाम कवळ मार्जन अशा वाईट मार्गाने लोक जातील ह्या कलियुगात. आणि मग जन जाईल अधपतन. मग अशा वाईट मार्गाने गेल्याच्या नंतर त्या लोकाला अधपतनाला नरकाला जावं लागेल. बरं जगद्गुरु तुकोबा हे कलियुगातलं तुम्ही वर्तन सांगायला लागलेले आहेत. मग या कलियुगामध्ये त्या ठिकाणी असताना मग चांगले मार्ग काही राहणार नाहीत का? म्हणले राहतील ना. जे या कलियुगामध्ये नामस्मरण करेल, हरिभक्ती करेल, साक्षात त्याच्या घरी देव पाणी भरेल. त्याच्या पाठीमागे देव उभा राहील. तो का हरी भक्ती करी शक्ती पाने वाये धरी. 4 वर्ण 18 याती भोजन करी एका पंगती. असा अभंगाचा सरळ सरळ शब्दाशी भावार्थ सांगितलेला झाला. आपलं कीर्तन विठाला अभंगावर बोलण्यापुढे थोडासा परिहार देणं वक्त्याचं इति कर्तव्य असतं. सालाबाजाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 17वे. आणि या वर्षी दूध शर्करा योग. काय? देव संत यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा 17व्या वर्षी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी पांडुरंगाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेची स्थापना झालेली आहे. तसेच अष्टादश संतांपैकी सावता महाराज संत त्यांच्या पण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे. आणि आपल्या परतूर तालुक्यात नवे जालना जिल्हा, बीड जिल्हा ज्यांचं श्रद्धास्थान आपले सर्वांचे या ठिकाणी श्रद्धास्थान गुरुवर्य परमपूज्य त्या ठिकाणी असं विकुंठवासी परमपूज्य आदरणीय सर्वांचं श्रद्धास्थान 108 परमपूज्य गंगा भारतीजी महाराज यांच्या पण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. आणि या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी, सप्ताह कमिटी मंडळ यांच्याकडून असणारी आणि पुन्हा असणारी आम्हाला ज्याला ओटीत घेतलेले. आज तशी ओटी काय फाटासारखी नाही. आम्हाला ज्याला ओटीत घेतलेले असे अंबादास भाऊ दत्तात्रेयराव शिंदे त्याने त्या ठिकाणी आमच्या कीर्तनाचे यजमान आहेत. त्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या त्याने फोन केला आणि मी हो म्हटलो. आणि सर्व सप्ताह कमिटीने या ठिकाणी सर्वांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी 6व्या दिवसाचं पुष्प माझ्याकडे अल्पज्ञानी अज्ञानी पामराकडे
सर्वांकडे या ठिकाणी सेवा दिलेली आहे. जशी भगवंत मला बुद्धी देईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करेन. विठाला सर्व गावकरी मंडळी सप्ताह कमिटीच्या वतीने या ठिकाणी आलेली माझ्याकडे सेवा आणि या सेवेसाठी असणारे आपल्या परिसरातील पंचकृषीतील महान एकाहून बळीले अशी गुरुजन मंडळी हजेरी. त्या ठिकाणी असणारे इंद्र आणि इंद्र चंद्रासारखे या ठिकाणी पखवाज वादक हरिभक्त प्राण असणारे आपल्या परिसरातलं भूषण त्या ठिकाणी मृदंग मरसी तालमणी आपले विकास महाराज खाते नावकर ते पण या ठिकाणी आवर्जून तुमच्या सप्ताहामध्ये 7 दिवस त्यांची या ठिकाणी उपस्थिती त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. इकडून असणारे तसेच त्यांच्यासारे आपल्या पळतूर तालुक्याचं भूषण या ठिकाणी असणारे तालमरशी असे हरिभक्त प्राण या ठिकाणी राजू महाराज जवळेकर ते पण या ठिकाणी आवर्जून कीर्तनासाठी आलेले आहेत. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आता या ठिकाणी एकाहून बळी आहे. तुमच्या गावातले भजनी मंडळ तसेच आमच्या समाजासोबत आलेले आमचे सुदाम महाराज कवडे तसेच आपले येलोऱ्याचे संताराम महाराज, सुंदर राणा, पाटवाद्याचे महाराज, किसन महाराज, हा सगळे एक नाव सांगा. आता माझ्या काही नाव ध्यानात नाही. माऊली महाराज, अशोक महाराज आणि हातडीच्या असणारे ज्यांची पहिल्यांदा चाल झाली असे हरिभक्त प्राण वैष्णव टाळकरी आपले तुकाराम महाराज तसेच पुन्हा सगुण महाराज पाटोदकर तसेच असणारे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आज जवळजवळ 12 वर्षे झाले बघा परमार्थामध्ये भाऊसाहेब महाराजांना मला आणले. कारण या ठिकाणी मला भजन येत नव्हतं, टाळ वाजवता येत नव्हता, पण भाऊसाहेब महाराजांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी वारंवार त्यांना सांगून आज या नारदाच्या गादीवरती आणि जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून माझ्या कथेचे साथीला आहे. कसलाही या ठिकाणी कथा असो माझ्या साथीला आहे. असे उत्कृष्ट या ठिकाणी माझे परमश्रेयी हरिभक्त प्राण कीर्तनकार, भारुडकार, गायनाचार्य, चौरंगी चिरा असे हरिभक्त प्राण भाऊसाहेब महाराज साखळगावकर तेही या ठिकाणी कीर्तनासाठी आहे. धन्यवाद. तसेच सुरेश महाराज पाटोदकर नाव सांगा. आबासाहेब महाराज मस्के, बाळू महाराज, बापूराव महाराज मावकर आणि गावातली कैलास महाराज आणि उत्कृष्ट ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, उत्कृष्ट त्यांची काही साऊंड सिस्टीम त्याच्यासाठी ज्यांचा टाळ्या वाजवा. सगळ्याला जसा पाहिजे तसा आवाज देणारी अशी गावातील साऊंड सिस्टीम. काय साऊंड सिस्टीमचं नाव? जय भवानी साऊंड सिस्टीम हातडी. उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे, त्याला बी द्यावे तेवढे धन्यवाद. आणि उत्कृष्ट त्या ठिकाणी आपलं हे कीर्तन आज युट्यूब फायले युट्यूब फायले. मला अभंग दुसरा घ्यायचा होता, भाऊसाहेब महाराज म्हणले तर कलियुगाचा अभंग घ्या म्हणून या ठिकाणी अभंग मला अभंग दुसराच घ्यायचा होता, पण कलियुगाचा अभंग भाऊसाहेब महाराजांनी आग्रह केला म्हणून या ठिकाणी मी घेतलेला आहे. हिंदवी स्वराज्य युट्यूब चॅनल बरोबर ना, आपलं युट्यूबला कीर्तन जाणार आहे म्हणून पुनश्च एकदा सगळ्यांचे असणारे हे कोण आपले हरिभक्त प्राण या ठिकाणी असणारे. अहो जैन दत्तात्रय प्रभून नाथ महाराजाच्या घरी चोपदारकी केली. निळामने देव राबे ज्यांच्या घरी दत्त चोपदारी करीत असे. या न्यायाप्रमाणे चोपदारकीचं काम करतात असणारे
भानुशी महाराज त्याला बी द्यावे तेवढे धन्यवाद। आणि तुमच्याच गावातील वैष्णव टाळकरी वयोवृद्ध तपोवृद्ध असणारे नारायण महाराज आणि हा प्रति भीमसिंह जोशीचा पुरस्कार भेटलाय मला, दाखवला त्याने पुरस्कार, हा त्याला बी द्यावे तेवढे धन्यवाद। पुन्हा ही बालमित्र मंडळी असणारे खरोखर ह्यांची गरज आहे बरं का, की तरुण मंडळी त्याला पण या ठिकाणी असताना वंदन करतोय। मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, सर्व गंधर्वासारखे गायनाचार्य इंद्रासारखे पक्वाजे परिस्थिती राजासारखे श्रोते, पण सांगायला सुखाचार्य नाही विठाला। जगद्गुरु तुकोबाराय, आता सगळ्याचं नाव उल्लेख जर घेत बसलं, आता ज्याचं घेतलं ते देव आणि जे राहिले ते महादेव। आणि या ठिकाणी असणारे सुदाम भाऊ गावातील प्रतिष्ठित या ठिकाणी सुदाम भाऊ पण माझ्यासारखे अल्पज्ञानी अज्ञानी पामराच्या कीर्तनासाठी आलेले आहे, भाऊला पण द्यावे तेवढे धन्यवाद। पुनश्च सर्वांना आमचे यजमान अंबादास भाऊ त्याला बी द्यावे तेवढे धन्यवाद। जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारे वार्ताहराचं काम करायचे, वार्ताहराचं काम करायला जगद्गुरु तुकोबारा, की वार्ताहर कुणाला म्हणतात, ज्या मुंबईत होणाऱ्या घटना ह्या आधी कुणाला कळत्यात, वार्ताहरांना, वार्ताहराला कळत्यात। मग वार्ताहर या ठिकाणी टीव्हीवर पेपरवर टाकून देतात, मग त्या असणाऱ्या गोष्टी आपल्याला कळतात। अहो साधं असणारं मशीकडे जाणारं मी म्हणते, विधानसभेत लोकसभेत भलताच गोंधळ व्हायला, त्याला विचारलं कशाहून, म्हणजे टीव्हीला आणते। साधं शेळ्या सांभाळणारा म्हणतंय या ठिकाणी असताना मुंबईला ऑक्सिजन झाला आणि 4-5 माणसं जागेवर गेले, कशाहून कळलं, म्हणजे पेपरला आणते। तसं जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारे वार्ताहराचं काम करायला। जगद्गुरु तुकोबारायला 4-2 शहाण्या माणसाने विचारलं, जगद्गुरु तुकोबाराय या तुम्ही असणाऱ्या कलियुगाचं तुम्ही वर्तन सांगायला लागलेले आहेत, हे कशाहून सांगायले, हे तुम्हाला काय माहित? जगद्गुरु तुकोबारायनं सांगितलं की माझ्या मनचं सांगणं, ज्यावेळेस द्वापार युग संपलं आणि द्वापार युग संपल्याच्या नंतर असणारं द्वापार युगाच्या आदल्या दिवशी कृष्ण परमात्मा निजधामाला जाणार आहे। निजधामाला जाण्याच्या अगोदर जगद्गुरु कृष्ण परमात्म्याने या 5 पांडवाला बोलून घेतलं, 5 पांडवाला बोलून घेतलं, सांगितलं धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, पांडवांनो आता असणारं द्वापार युग संपणार आहे, माझा अवतार कार्य संपणार आहे। या ठिकाणी मी असणारा अवतार घेतला कशासाठी, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी, पापाचे धंदे होते ते पापाचे धंदे बंद केले, पुण्याचे दुकाने उघडले, गायीचं रक्षण केलं, भक्ताचं रक्षण केलं, माझं काम संपलं, आता मी निजधामाला जाणार। मग निजधामाला जाणार, द्वापार युग संपणार, म्हणजे मग इथून पुढे आता कोणचं युग लागणार, म्हणजे कलियुग लागणार, म्हणजे आता उद्यापासून कलियुग लागणार आहे। म्हणून तुम्हाला बोलून घेतलेलं आहे, या कलियुगामध्ये त्या ठिकाणी विपरीत घटना घडते, विपरीत घटना घडते। मग 4-2 शहाण्या माणसांनी तुकोबारायला म्हणले, पांडवाचा असणारा कृष्ण परमात्म्याचा संवाद आहे तुम्हाला काय? जगद्गुरु तुकोबाराय म्हणले मी तिथं होतो, जेथे देवाचे अवतार तुका त्याच्या बरोबर, मी त्या असताना घटनास्थळी होतो आणि घटनास्थळी असताना भगवान कृष्ण परमात्म्याचा आणि पांडवाचा झालेला संवाद माझ्या कानानं ऐकलाय आणि कानानं ऐकल्यामुळं मी या अभंगाद्वारे प्रतिपादन केलेलं आहे। त्यावेळेस कृष्ण परमात्म्यानं पांडवाला बोलवलं, उद्या असणारे कलियुग लागणार आहे आणि कलियुग लागल्याच्या नंतर विपरीत घटना या कलियुगात घडते। धर्माने विचारलं, भगवान काय काय घटना घडतील? म्हणजे विपरीत या ठिकाणी जे ऐकून येते ऐकायला भेटतील, पाहून येते पाहायला भेटतील। तुम्ही काय करा, असणार समोर असणाऱ्या एका वडाच्या झाडाला साखळ दंडाने जो बांधलेला कडी आहे तो माझ्या जाण्याची वाट पाहत आहे। मी नुसतं केलेली वार्ता कळाली की तो सुटणार आहे,
आणि सुटणारे होत्याचं नव्हतं करणारे सगळा बदल करून टाकला. म्हणून त्या ठिकाणी असणारे तुम्ही काय करा, आता उद्या कलियुग लागणारे आज 12 वाजल्यापासून त्या ठिकाणी तुम्ही नुसती वार्ता पसरवा पृथ्वीवर की उद्यापासून कृष्ण परमात्मा निजामाला जाणार आहे आणि कलियुगाला सुरुवात होणार आहे. मग कलियुगाला सुरुवात झाल्याच्या नंतर विपरीत घटना होते. नुसती वार्ता पसरली, वार्ता पसरल्याच्या नंतर हा कली सुटला आणि ह्या कलीनं सगळा बदल करून टाकला. सगळा बदल करून टाकला. दुसऱ्या दिवशी असणारे पांडव सकाळी उठलेले आहेत आणि उठल्याच्या नंतर धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, सुरुवातीला धर्मराजा असणारा पहिल्या वाटाने निघालेला आहे. त्यावेळेस असणारा पहिल्या वाटाने निघाल्याच्या नंतर पुढे धर्मराजानं पाहिलं. धर्मराजाला सुरुवातीलाच असणारे दोन तोंडाचे प्राणी दिसले. 2 तोंडाचे बैल, 2 तोंडाचे म्हशी, 2 तोंडाच्या गाढव, 2 तोंडाचे हत्ती, 2 तोंडाचे. धर्मराजानं पाहिलं. पुन्हा दुसऱ्या वाटेनं भीम गेला. भीम गेल्याच्या नंतर भीमाला दुसऱ्या वाट्याने गेल्याच्या नंतर भीम असताना जात असताना एका शेतामध्ये गाय असणारी चरत होती. पण त्या गायीला इकडून 4-5 कुत्रे, तिकडून 4-5 कुत्रे तोडीत होते. हे भीमाने पाहिलं. तिसऱ्या वाट्याला असताना अर्जुन गेला. तिसऱ्या वाट्याला अर्जुन गेल्याच्या नंतर अर्जुनाने काय पाहिलं की असणारा पक्षी, एक पक्षी असताना त्या पक्षाच्या अंगावर राम नामाचे अक्षर आहेत. 2 पंखावर राम 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 असे लिहिले. तो पक्षी गटारातलं पाणी प्यायला आणि मांस खायला. हे असणार अर्जुनानं पाहिलं. भीमानं पाहिलं, अर्जुनानं पाहिलं. नकुल ज्या रस्त्याने गेला, नकुलाला काय दिसलं? नकुलाला असणार 2 हिरी जवळ दिसल्या. 2 हिरी जवळ दिसल्या. एक हिर भरलेली आणि एक हिर कोरडी. पण भरलेल्या हिरीचं पाणी जवळच्या भरलेल्या हिरीचं पाणी जवळच्या हिरीला जायना. एक लांब अंतरावर काही हिर होती. त्या हिरीचं भरलेल्या हिरीचं पाणी त्या लांबच्या हिरीत चालले. हे नकुलानं पाहिलं. आणि पुन्हा सहदेवच्या रस्त्यानं गेला. सहदेवच्या रस्त्यानं गेल्याच्या नंतर सहदेवानं पाहिलं एक असताना मनुष्य खड्डा खांदा एका झाडाखाली लाकूड घेऊन कुठीत बसला. हे सगळ्यांनी असं दृश्य पाहिलं. आणि दृश्य पाहिल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याकडे आले आणि कृष्ण परमात्म्याला ते त्या ठिकाणी असणारे सांगू लागलेले आहेत. विठाला विठाला आईसे सांगून गेले वचना कृष्ण उपदेशी पंडुनंदना. येते राहता पावेजे बंधना थोर व्रतमान कलियुगी. या कली माझारी पुत्रत होईल पित्याचा वैरी. घरची माता होय कामारी पुरुषाती नारी आवेरती. येते न वर्षे धनो आटेल धनो न पिके मये आटील धनु. आईशी पाता जग जीवनो निगता झाला. येते एक पडेल काळू चौवर्णाचा होईल एक मेळू. कुणी कुणाचा न धरते विटाळू. आईशे जग जीवनो बोलियला. असंच पांडवाचा कृष्ण परमात्म्याचा संवाद पाहिल्याच्या नंतर असताना पांडवानं हे दृश्य पाहिलं. कृष्णाकडे आले. देवा विपरीत पाहायला भेटलेला आहे. मग काय काय विपरीत पाहायला भेटलेलं आहे? विपरीत त्या ठिकाणी धर्मराजानं पाहिलं. काय पाहिलं? धर्मराजानं 2 तोंडाचे लोक पाहिले. 2 तोंडाचे प्राणी पाहिले. असणार अर्जुनानं जे पाहिलं, भीमानं जे पाहिलं, नकुलानं जे पाहिलं, सहदेवानं जे पाहिलं आणि मग पाहिल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याला सांगितलं देवा हे काय? मग देवा हे काय? मग देव मला त्या ठिकाणी आता सांगतो ते ऐका. ऐका कलेचे Ay,
विचारलं, देवा जे या ठिकाणी कधीच न पाहिलेलं असं पाहायला भेटलं. त्याचा थोडा आवाज द्या. हॅलो, मोकळ करायला. कृष्ण परमात्म्याने विचारलं, राजा धर्मा काय पाहिलं? धर्मराजानं सांगितलं, देवा असं कधीच पाहिलं नव्हतं. सकाळी गेल्याच्या नंतर असताना बैल पाहिजे, बैलाला दोन तोंड दिसले. हत्ती पाहिजे, हत्तीला दोन तोंड दिसले. गाढव पाहिजे, गाढवाला दोन तोंड दिसले. म्हशी पाहिल्या, म्हशीला दोन तोंड दिसले. हे काय? देव म्हणले, हे तर खरा ब्रह्मघोडे, हे तर खरा ब्रह्मघोडे. मग त्यावेळेस असताना मग नेमका काय घोडे हे मला स्पष्ट करून सांगा. त्यावेळेस असताना कृष्ण परमात्म्याने सांगितलं, धर्मा पुढे या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य दोन तोंडाचा होईल. प्रत्येक मनुष्य दोन तोंडाचा होईल. माणसं सकाळी एक बोलते, दुपारा एक बोलते, संध्याकाळी तिसरंच बोलते, तिसरंच बोलते. आणि जवळ असताना आल्याच्या नंतर या ठिकाणी मध्ये वा तुमच्यासारखा माणूस या चार खेड्यात नाही. बाहेर गेले की म्हणते माणूस माणसं जवळ एक बोलते आणि बाहेर गेल्याच्या नंतर एक बोलते. माणसाला त्या ठिकाणी म्हणावा तुमच्यासारखा काय माणूस आहे त्याला म्हणा चला चहा प्यायला. चहा प्या. चहा प्यायल्यावर तुम्हाला वा वा तुमच्यासारखा माणूसच नाही. दूध पाजल्यावर तुम्ही वा तुम्हाला जोडच नाही. आणि पावशीने दिल्यावर तो घोरच नाही. असे प्रत्येक जण मनुष्य दोन तोंडाचा होईल. धर्मराजाने विचारलं, देवा हे दोन तोंडाचे जे ठिकाणी असणारे हत्ती आहेत, मी हत्ती पाहिले. हत्तीला एक तोंड पण दोन तोंडाचे हत्ती. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, राजा धर्मा हे दोन तोंडाचे हत्ती म्हणजे सध्या कलियुगातले पुढारी. दोन तोंडाचे हत्ती म्हणजे कलियुगातले पुढारी. दोन तोंडाचे बैल म्हणजे कलियुगातले माणसं. दोन तोंडाचे गाढव म्हणजे कलियुगातले आपण महाराज लोक. आणि दोन तोंडाच्या म्हशी घ्या. कृष्ण परमात्म्याचा पांडवाचा संवाद आहे. दोन तोंडाचे पुढारी. पुढारी त्या ठिकाणी असणारे गावात यावा. आणि गावात आल्याच्या नंतर असं पटांगण असावं, असा सभा मंडप असावा. सगळे लोक भरा जमते. आणि जमल्याच्या नंतर नेमका इलेक्शनचा पिरियड असावा. इलेक्शनचा पिरियड असावा. पुढारी गावात आला की सगळे लोक जमा झाले. लगेच असणार गुलाल लावते, हर घालते, त्या ठिकाणी स्वागत करते. आणि हे पुढारी म्हणतो, या ठिकाणी सध्या असणार आता खासदारकीचं इलेक्शन आलेलं आहे, मी उभा आहे. तुमच्या जीवावर उभा राहिलेलो आहे. कधी बी 12 वाजता मला हाक मारा. कधी त्या ठिकाणी कोणचं काम तुमचं आडू देणार नाही. कधी तुम्हाला संकट पडलं तरी नुसता फोन करा, हॅलो म्हणा की हॅलो म्हणलं की आलो असं म्हणणार. मग त्या ठिकाणी लोक जमते, गुलाल लावते. म्हणजे साहेबाचा विजय असो, साहेबाचा विजय असो, तुम्ही काही चिंता करू नका, काही चिंता करू नका. मग साहेबाला सांगावा, भाषण करावा. आणि हे पुढारी आल्याच्या नंतर सभेमध्ये भलते आश्वासन देतील, मला निवडून घ्या. निवडून गेल्याच्या नंतर तुमच्या गावामध्ये अमुक देईल, तुमच्या गावात असं करीन, रोड देईल, असं करीन. सभा भरून त्या ठिकाणी पुढारी किती आश्वासन देतात. सभे माझे लटके गाडी, सभे माझे लटके गाडी, सभे माझे लटके गाडी, सभे माझे लटके गाडी. नारायण नारायण जा, नारायण नारायण जा, नारायण नारायण जा, देते. ह्या पुढाऱ्यांचं तसे एका गावात ते पुढारी आले, लोक जमलेले होते, लोकांना आश्वासन दिले, एवढी बार माझ्यावर दया करा, एवढी बार माझ्यावर दया करा. लोक म्हणले काही तुम्ही फिकीर करू नका,
काही चिंता करू नका, बिनफिकीर राहा, तुमचाच विजय करतो, तुमचाच विजय करतो. मग त्या पुढाऱ्यानं सांगितलं माझी निवडणूक निशाणी कुल, निवडणूक निशाणी कुल. लोक म्हणले कोल्याचा विजय असो, कोल्याचा विजय असो, आमचे मत कोल्याला, आमचे मत कोल्याला. ह्यो पुढारी गावाच्या बाहेर गेला, दुसरा पुढारी आला, दुसरा पुढारी आला. लोक तेच, लोक दुसरे नाही, लोक तेच. पुढारी दुसरा असणारा आला, त्याही पुढाऱ्याचं स्वागत केलं, त्याही पुढाऱ्याचं स्वागत केलं. आणि स्वागत केल्याच्या नंतर त्याही पुढाऱ्यानं सुरू केलं. एवढे बार तुमच्या जीवावर उभा राहिलेला आहे, सेवा शेजारचा आहे, सगळे आपलेच लोक आहेत, पाहुणे हे सगळे. एवढी बार माझ्यावर कृपा करा, किती रातचं फोन करा, तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. लगत त्याला गुलाल लागला, हार घातला, साहेबाचा विजय असो, साहेबाचा विजय असो. आता ह्यो गावाच्या बाहेर गेलं, हे लोकांना त्याला काय म्हणत पाहिजे, तुम्ही जसा उशीर केला, आताच आम्ही त्याला आश्वासन दिलं, तुम्ही जरासा उशीर केला. पण लोक म्हणले काय नाही, बिनफिकीर राहा, बिनफिकीर राहा, आमचं मत तुम्हाला. पण म्हणले माझी निवडणूक निशाणी ध्यानात आहे का, म्हणले माझी निवडणूक निशाणी पुत्र, माझी निवडणूक निशाणी कुत्र. लोक म्हणले कुत्र्याचा विजय असो, कुत्र्याचा विजय असो. ह्या साहेबाला वाटलं गुलाम माझ्याच अंगावर. ह्यो साहेब निघून गेला आणि 15 दिवस असं लोकांनी ह्याही साहेबाचं खाल्लंय, त्याही साहेबाचं खाल्लंय. 15 दिवस गावठून, 15 दिवस या ठिकाणी गावठून. उद्या मतदान आहे, मतदान या ठिकाणी माणसाचा अधिकार आहे, तो बजावलाच पाहिजे. पण आज हल्ली जीवनामध्ये त्या मतदानाला पण त्या ठिकाणी फक्त लोक मतदान पण विकत देऊ लागलेले आहे. तो आपला अधिकार आहे, ते दान आहे. 15 दिवस लोकांनी दोही नेत्याचं खाल्लं. आदल्या दिवशी असताना दोघाच्या गाड्या गावात आल्या, दोघाच्या गाड्या गावात आल्याच्या नंतर लोक तेच, लोक तेच. मग आता काही शहाणे माणसं म्हणजे आता कसं करायचं, आता कसं करायचं. लोक म्हणजे काय करायचं, ह्याही साहेबाचा विजय असो आणि त्याही साहेबाचा विषय असो, आमचे मत कोण्या कुत्र्याला, आमचे मत कोण्या कुत्र्याला. एका तोंडाचे लोक आहेत का. म्हणून कलियुगातले त्या ठिकाणी हत्ती म्हणजे पुढारी आणि कलियुगातले बैल म्हणजे आपण माणसं. आपण एक जबानी नाही. अहो 5ची जबान आहे, 50ची जबान आहे. एकदा दिलेला शब्द माणसानं पाळलाच पाहिजे असणार. दिलेला शब्द पाळल्याच्या नंतर एकदा वाणीतून जबान गेली. अहो आपल्या कलियुगातलं जाऊ द्या, त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये प्राण जे आहे पर वचन न जाय. प्राण गेला तरी हरकत नाही, पण वचन जाऊ द्यायचं नाही. राजा दशरथाने असणारा एका स्त्रीसाठी प्राण दिला, पण वचन जाऊ दिलं का. शब्द दिला कैकेयीला शब्द दिला, प्राण दिला राजा दशरथाने, पण वचन सोडलं नाही. राजा दशरथ जाऊ द्या, अवकली त्या त्रेता युगामध्ये माणसं तर होतेच, एक वचनी एक जबानी, पण मुखे प्राणी पण होते. ज्या वेळेस असर प्रभू श्रीरामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असताना एकीकडून वानर सेना, एकीकडून राक्षस. त्यावेळेस असताना त्या वानर सेनेमध्ये एक असणारं सुकुमार वानर होतं. टुन्नुक टुन्नुक इकडून तिकडे उड्या मारित होते. त्या वानराचं नाव होतं गंधमादन. गंधमादन त्याचं नाव होतं. त्याच्याकडे नुसतं माणूस गेलं की सेंट सारखा वास येत होता. त्याचं नावच गंध आणि मादन, म्हणजे त्याच्या अंगाचा सुवास येत होता. त्यावेळी त्या असणारा कुंभकर्ण आलेला होता. कुंभकर्णाने त्याला पकडलं, वास घेतला. म्हणा काय शंट आहे राव, आग तर लावायची पण गरज नाही, खिशात ठेवायचं, वास घ्यायचा. कुंभकर्णाने त्याला हातात पकडलं. हातात पकडल्याच्या नंतर सांगितलं कोण रे. म्हणजे गंधमादन, रामाचा सेवक आहे. मी माहिती आहे का तुला. म्हणजे माहिती आहे का, माझी शक्ती माहिती आहे का. माहिती आहे म्हणजे तुम्ही कुंभकर्ण आहे. मग म्हणजे आता माझ्या हातात आलेला आहे, मारू का. ते म्हणजे आजही मारायचे, उद्याही मारायचे, वर्षानं मारायचे, 10 वर्षानं मारायचे, कवा एकदा मारायचे. मग पण त्या ठिकाणी मला तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर मला अशी तुझी दया येऊ लागलेली आहे की काय तरी या ठिकाणी मी तुला जीवदान देतो, माझं ऐकशील.
तुझ्या कंपाळावर जे श्रीराम जय राम से जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हे कपाळावर लिहिलेलं आहे ना, ते पुसून टाक आणि तिथं रावण कुंभकरण असं ते म्हणला केलं असतं म्हणला, पण मी माणूस नाही. अहो त्या त्रेतायुगामध्ये मुख्या वानराला दर्जा सोडत नव्हते. कलियुगातले मुख्य प्राणी वानर पण एक जबानी होते, पण माणसाने एवढा या कलियुगातला दर्जा सोडलेला आहे, माणसं चोऱ्या करायला तर कुत्रे पकडायले. कलियुगातले माणसं एवढे खाली आलेले आहेत. म्हणून काही एक जणांना मला विचार म्हणले, महाराज प्रभू रामचंद्र असताना लंकेमध्ये गेले, मग लंकेमध्ये गेल्याच्या नंतर त्याने वानरशानच खाऊन गेले, त्याने माणसाला द्यायचं ना. पण मी म्हणलं प्रभू रामचंद्राने जर लंकेमध्ये जर माणसं नेली असते ना, तर माणसाला युद्ध केलं नसतं. एक त्या लंकेत ईट घेतली असती, खिशात टाकली असती, ईट घेतली असती, खिशात टाकली असती. एकट्या प्रभू रामचंद्रालाच रावणासोबत युद्ध करावं लागलं असतं. म्हणून प्रभू रामचंद्राने वानर वा आणि नर म्हणजे नरापेक्षा वानर श्रेष्ठ आहे, म्हणून प्रभू रामचंद्राने लंकेमध्ये वानर नेले आणि वानर आपण त्या ठिकाणी काय केलं, वानरा हाते लंका घेव विले म्हणे तुका. म्हणून या ठिकाणी त्या त्रेतायुगामध्ये वानर मुख्य प्राणी पण त्या ठिकाणी जबान पण देत नव्हते. पण सध्या आता हे झाले, हत्ती झाले, बैल झाले, आता राहिले गाढव. कलियुगातले गाढव म्हणजे हे महाराज लोक, त्याच्यात आम्ही सगळे आलो. महाराज लोक असताना त्या ठिकाणी एक जबानी राहणार नाहीत. आम्ही पुन्हा कलियुगातले एक असताना उदाहरण असताना एका कीर्तनकाराने 6 महिन्यापूर्वी एका गावामध्ये तारीख घेतल्याच्या नंतर त्याला दुसऱ्या गावचा फोन आला. कुठे म्हणले तुमचं आजचं कीर्तन? म्हणले हातडीला. किती ठरले म्हणले तिथं? म्हणजे 25,000. इकडे म्हणजे आम्ही तुम्हाला 40,000. मग त्या महाराजाने काय करावं? कोणकडे जावा? ते मला काही हरकत नाही. म्हणजे कलियुगातले महाराज लोक पण एक जबानी राहिले नाही. अहो 40,000 भेटते पण एकच दिवस भेटते. म्हणून त्या ठिकाणी कलियुगातले गाढव म्हणजे असतात हे 2 तोंडाचे गाढव म्हणजे महाराज. अहो त्या ठिकाणी असतात एखाद्या गावामध्ये कीर्तनाला गेल्याच्या नंतर मग कीर्तन संपल्याच्या नंतर 4-2 भजने जमा होतात आणि भजने जमा झाले आपण मला हवं तर तुमच्या गावचे ते अमुक भजने आले नाही, अमुक भजने आले नाहीत म्हणले नाही आले. म्हणजे कस काय? म्हणजे अहो लय चांगलं भजन म्हणतात, काकडा म्हणतात, पंढरीच्या वाऱ्या करतात. ते म्हणजे चटच करतात, पंढरीच्या वाऱ्या करतात, काकडा करतात, गावातल्या पोथ्या वाचतात, पण लयच कुचळे. आणि पुन्हा म्हणावं अहो काय करायचं, पंढरीच्या वाऱ्या करते, सगळं करते, पण असणार पण लय पोटात काढे. अहो माणसं म्हणतात उगा आमच्या गावामध्ये 4-2 भजने म्हणून चाललंय. त्या 4-2 मध्ये आपला नंबर लागतो का पावा? 4-2 मध्ये आपला नंबर लागतो का पावा? मग भक्त कुणाला म्हणायचं, भाविक कुणाला म्हणायचं? न पालटे एक भक्त भोळाची भाविक. भक्त भोळा असावा, भाविक असावा, दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळावा. म्हणून या ठिकाणी 2 तोंडाचे गाढव म्हणजे हे महाराज लोक एक जबानी राहणार नाही. दिलेला शब्द अमुक म्हणलं महाराज आज तर तुम्हाला आमच्या सप्त्यामध्ये 10,000 देतो, दुसऱ्याला 15 केले की तिकडेच झालं. एक जबानी त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून अशाला भक्त म्हणता येणार नाही, वारकरी म्हणता येणार नाही. न पालटे एक कधी या ठिकाणी पालट झाला नाही पाहिजे. आता राहिल्या मशी म्हणले की ह्या चांगलं घर चाललं की असणार सांगत्यान हळूच कानात सांगत्यान तुझी सासू अशी तिची सून तशी आणि त्यात घर हिसको. ह्या कलियुगातल्या त्या ठिकाणी म्हशी. मग कृष्ण परमात्म्यानं सांगितलं राजा धर्मा या कलियुगामध्ये सर्व त्या ठिकाणी असणार हे तू प्राणी पाहिलेले आहेत. ह्या पाहिलेले 2 तोंडाचे प्राणी तसे या कलियुगामध्ये सगळे माणसं या ठिकाणी 2 जबानी होते असणार. बोलते करते वागते म्हणले असतात. म्हणून या ठिकाणी ह्या कलियुगातलं
ही असणार वाईट घटना, वाईट कृत्याचं फळ आहे. म्हणून असणार ऐका कलेचे ऐका कलेचे ऐका कलेचे पुढे होईल ब्रह्मगुण, पुढे होईल ब्रह्मगुण, पुढे होईल ब्रह्मगुण, पुढे होईल ब्रह्मगुण, पुढे होईल ब्रह्मगुण. ऐका कलेचे फळ पुढे होईल ब्रह्मघोळ. धर्मराजानं सांगितलं. धर्मराजा झाला की भीम पळत आला. देवा मी जी पाहितलेला त्याचा अर्थ काय? भीमानं काय पाहितलं होतं? भीमानं पाहितलं होतं एक गाय रानामध्ये चरत होती आणि तिच्या ह्या बाजूने 4 कुत्रे, त्या बाजूने 4 कुत्रे. हे काय घोडे? देव म्हणले हे कलियुगातला मोठा घोडे, ब्रह्मघोडे या ठिकाणी होते. या कलियुगामध्ये असणार सत्याला किंमत राहणार नाही. गाय म्हणजे सत्य. प्रत्येक गावामध्ये एक सत्पुरुष, सत्य, साधू, पतिव्रता, सज्जन, सगळेच लोक वाईट नाहीत. 90% लोक वाईट असले तर प्रत्येक गावामध्ये 10% लोक चांगले आहेत. आणि त्याच्यावर या ठिकाणी हे गाव चालतंय. प्रत्येक गावामध्ये सत्य आहे, प्रत्येक गावामध्ये साधू आहे, प्रत्येक गावामध्ये सज्जन आहे, प्रत्येक गावामध्ये पतिव्रता आहे. त्यांच्यावर ते त्या ठिकाणी चाललेलं आहे. पण 90% लोक वाईट राहतील आणि 10% लोक चांगले राहतील. पण या 90% लोक या 10% लोकांचं काही चालू द्यायचं. या कलियुगामध्ये खऱ्याला किंमत राहणार. ऐका कलीचे महिमा असत्यासे रिजले जन. पापा देखी अनुमोदन करती हेळन संताचे. खोट्याच्या माग लोक राहते.
वाटतच नाही. कलियुगामध्ये खोट्याला जास्त भाव राहील. खोट्याच्या मागे लोक चलते, लबाडाच्या मागे लोक चलते. आणि लबाडाला किंमत राहील, खोट्याला किंमत राहील. गाय ही सत्य आहे. पूर्वीचा काळ होता, मोठ्यांच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत असणारा पूर्वीचा काळ होता. आणि पूर्वीचा काळ होता आणि असणारे गावातील 9-10 माणसं दुसऱ्या दुष्काळ पडला, दुसऱ्या गावाला कामाला गेले. पायी प्रवास त्या ठिकाणी दुसऱ्या गावाला कामाला गेले. आणि दिवसभर काम करावं, सकाळून जा काम करावं असतर असे 4-2 दिवस काम केलं ना आपल्या गावाकडे निघू लागले. पायी प्रवास चालता वाटानं काही घ्यावं खावं. एका अरण्यामधून येत असताना सगळ्यांना ताना लागल्या. 9-10 माणसं होते. ताना लागल्याच्या नंतर कुठंच पाणी दिसना. चलत पुढे आले. आणि पुढे आल्याच्या नंतर एका विहिरीमध्ये बुडाला पाणी दिसलं. पण शेजायला काही नाही, कसल्या प्रकारचं भांड नाही. त्यावेळेस असाला तानात लागल्या. हिरीमध्ये डोकून पाहिलं. एक जण मला हिरीत उतरता येत. एक जण हिरीत उतरला, पोटभर पाणी प्यायला. वरून 9 जण पाहू लागले. ते म्हणजे अरे आम्हाला पाणी पाज. ते म्हणजे तुम्हाला पाणी पाज, आम्हाला तुम्हाला ताना लागला हे मलाही कळतंय. पण इथं भांड नाही तुम्हाला पाणी द्यायला. भांड नाही ना, मी काय करू. तुम्ही खाली उतरता येत असलं तर उतरा आणि पाणी प्या. ते म्हणजे आम्हाला खाली उतरता येत नाही विहिरीमध्ये. इकडं तिकडं पावलाले काही कर गड्या, पण आम्हाला पाणी पाज. काही करते मला तुमचं बरोबर आहे, पण इथं विहिरीमध्ये एखादं भांड नाही, तांब्या नाही, लोटा नाही, बकेट नाही, तुम्हाला पाणी देऊ कशानं. इकडं तिकडं पाहिलं म्हणजे तुझ्या पायात बुडतं नवा दिसतो. पायात ना बुडणं म्हणलं कालच शनिवारी पडतोडावून आणला. कालच शनिवारी पडतोडावून आणला नवाचे म्हणले. मग काय कर म्हणले, त्या बुटात पाणी दे, पण चांगला निर्मळ धुई म्हणले. निर्मळ त्यानं बूट धुतला आणि बुटानं पाणी दिलं. आणि वरी 9 माणसं होते. 9 जणातले 8 जण बुटानं पाणी पिले. 8 जण बुटानं पाणी पिले. पण एक जण जरा हुशार म्हणले माणसानं बुटानं पाणी प्यावं का. बस आता गाव जवळ आलेलं आहे. गावात गेले की कोणीही माता मावली कोण पाणी मागून घेऊन पाणी पिऊ. हे 8 जण खालचा एक जण 9 जण बुटानं पाणी पिले. वर आले चालले, पण ते एक जण पाणी प्याला नाही. एक जण पाणी प्यायला तो असारा पुढे निघाल्याच्या नंतर गाव जवळ आलं. आणि गाव जवळ आल्याच्या नंतर एका गावाच्या अलीकडेच एका माता माऊलीच्या घरी गेला. मागितलं माऊली पाणी देता का. त्या बाईने लोटा भरून दिला. पाणी पिऊ लागला. पण हे वाटाने विचार केलं, म्हणले सगळेजण आपण 9 जण बुटानं पाणी पिलं, पण तो एकटा पाणी प्याला नाही. आपला बोबाटा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असताना हे 9 जण म्हणले पाणी म्हणले त्या मावशीला सांगायला. सरळ पुढे आल्याच्या नंतर ते गेले. सांगितलं मावशी त्याला पाणी देऊ नका, आताच बुटानं पाणी प्याला. आता ती मावशी म्हणू लागली ह्याच्याकडे एकदा पाहिली, ह्या 9 जणांकडे एकदा पाहिली, ह्याच्याकडे एकदा पाहिली, 9 जणांकडे एकदा पाहिली. ते म्हणतो मावशी देवाची शपथ माईच्या नावावर मी पाणी पिलो नाही बुटानं. हे सगळे 9 जण बुटानं पाणी पिले. पण तेवढ्यामध्ये ह्याचा कालवा चालल्याच्या नंतर तिचे मालक घरातून बाहेर आले. म्हणले काय कालवा आहे. म्हणले असताना हे म्हणते हे बुटानं पाणी पिलं. ते म्हणतो मी पेलो नाही. तेव्हा म्हणला 1 जणाचं खरं का 9 जणाचं खरं. 9 जणाचं खरं का 1 जणाचं खरं. हे 9 जण बुटानं पाणी पिलेले होते. 1 जणाचं खरं होतं, तो बुटाने पाणी पिलेला नव्हता. पण नाईलाज झाला. सगळे लोक ह्या 9 ते म्हणजे ह्या 9 जणाचंच खरं आहे. 9 जणाचं त्या ठिकाणी खोटं असून त्याचं खरं ठरल्या गेलं. म्हणून या ठिकाणी अर्जुना या कलियुगामध्ये सत्याला भाव राहणार नाही. 1 जणाचं जरी खरं असलं तर त्याला खऱ्याला लोक किंमत देणार नाहीत, त्याच्या बाजूने राहणार नाहीत. म्हणून त्या ठिकाणी या कलियुगामध्ये सर्व काही असत्य खोट पिकल्या जाईल. आहे का कलेचे
कलेचे हे फळ पुढे होईल ब्रह्मघोळ. भीम झाला, आता अर्जुन आला. अर्जुन आल्याच्या नंतर अर्जुनानं सांगितलं देवा या विपरीत पाहिलं. काय पाहिलं म्हणले एक पक्षी होता. पक्षाच्या दोन्ही पंखावर राम 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 अशी अक्षरे लिहिली होती आणि तो पक्षी गटारातलं पाणी पित होता, मांस खात होता. ह्यो काय घोडे? देव म्हणले ह्यो बी कलियुगातला घोडे, ह्यो बी मोठा घोडे. ह्याचा अर्थ काय? त्यावेळेस असणाऱ्या कृष्ण परमात्म्याने सांगितलं कलियुगामध्ये लोक देवाचं नाव घेते, देवाचं भजन करते, राम नामाचं पांघरून अंगावर घेते, पण तसं वागणार नाही, तसं वागणार नाही. नुसतं त्या ठिकाणी देखावा दाखवते, राम 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 म्हणते, भजन करते, माणसं म्हणते त्या ठिकाणी माणूस भजन बी करतोय हो, पण लईच वाईट मनुष्य हो. राम नामाचं पांघरून अंगावर घेते. कित्येक तरी त्या ठिकाणी असणार भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुकेना. कलियुगामध्ये या ठिकाणी नामस्मरण होईल, सत्य होतील, कीर्तन होईल, परमार्थ होईल, भरपूर वाढेल, पण लोक तसे वागणार नाही. सत्याला आदम नाही, सत्याला आदम नाही. लोक म्हणतात हातडी केवढा सप्ताह झाला. बाजूच्या गावचे म्हणले त्याची तर लई मोठा सप्ताह झाला, एक महाराज 40,000-40,000चा होता. म्हणले आपण 1 लाखाचा, त्याच्याही पेक्षा मोठा सप्ताह करू. सत्याला आदम नाही. सत्य या ठिकाणी एका चढ एक होते, सप्ताह करणारे तेच माणसं. सत्याला आदम नाही. आणि धाब्यावर बी जागा नाही, धाब्यावर बी जागा नाही. प्रत्येक त्या ठिकाणी कित्येक तराला असताना आता कुणाचा नाम उल्लेख करायचा नाही, कुणाचा अंतःकरण मला दुखवायचं नाही. आपल्या पण महाराज मंडळीमध्ये नुसतं परमार्थाचं पांघरून अंगावरती आहे, पण लोक तसे वागत नाही. लोक दाखवते एक महाराज, लोक दाखवते एक वागत येते, पण त्या ठिकाणी असणार माझ्या गुरुवर्यानं सांगितलं माणसाने काय करावं, 80% आधी आचरणात आणावं आणि 20% लोकांना सांगावं. सांगे परी वागे त्यासी थोर म्हणावे आणि सांगे परी न वागे त्यासी चोर म्हणावे. जो सांगतोय तो वागतोय त्याला थोर म्हणावं, पण जो सांगतोय तो वागत नाही त्याला चोर म्हणावं. म्हणून राम नामाचं पांघरून अंगावर घेते आणि काही खाते, काही पेते. आपल्या महाराज मंडळीमध्ये बी अहो भजन करायला सगळ्याच गोष्टीला पद्धत सांगितली महाराज. सगळ्याच गोष्टीला पद्धत सांगितली. बोलण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, वागण्याची पद्धत, खाण्याची पद्धत, सगळ्याला पद्धत आहे ना. कधी एखादा माणूस वागडा तिकडे बोले माणसं ही काय बोलण्याची पद्धत आहे का? एखादा माणूस वागडा तिकडे चालला ही काय चालण्याची पद्धत आहे का? सगळ्याला पद्धत आहे. अहो एक मनुष्य, एक माता माऊली आणि त्यांचं लेकरू असणार बाहेर उभा होतं आणि ते लेकरू पळत पळत दुसऱ्या नवक्या माणसाकडे गेलं. माणसाकडे गेल्याच्या नंतर त्या माणसाने विचारलं ते समोरचं कोण आहे म्हणले असणार. उभा राहिलेलं कोण आहे, खाली बसलेलं कोण आहे? ते लेकरू म्हणलं उभा राहिलेला माझ्या माईचा नवरा आहे. अरे त्या माईचा नवरा आहे, पण तू म्हण ना माझा पप्पा आहे, माझा दादा आहे, माझा बाबा आहे. ही काय बोलण्याची पद्धत आहे का? सगळ्याच गोष्टीला पद्धत सांगितली. तसं परमार्थामध्ये पण त्या ठिकाणी पद्धत सांगितली. पथ्ये नाम विठोबाचे अनेक वाचान सेविजे. राम नामाचं पांघरून घेते, पण लोक तसं वागणार नाहीत. आता हे जाऊ द्या, गणपती मेळ्यामध्ये त्या ठिकाणी असताना गणपती मेळ्यातलं जर उदाहरण पाहितलं तर सगळेच लोकांना अनुभव आहे त्याचा. गणपती मेळ्यामध्ये नुसता गणपतीच डुल नसतो, सगळे गणपतीतले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सगळे डुल होते. पण एक दिवस या ठिकाणी गणपतीने बी झटका दाखवला. कुठं? खिल्लारीला.
सगळे लोक पेलेले होते आणि गणपती जवळ जाऊन होते. गणपतीच्या जवळ बाटले घेऊन जायचे, म्हणायचे पेतूस का पेतूस का. ते म्हणलं आता काय करा, संध्याकाळी झोपा. संध्याकाळीची झोपले आणि गणपतीने आपला चटका दाखवला. गणपती मेळ्याचं उदाहरण घ्या. परमार्थ असो, माणसानं परमार्थामध्ये नुसती राम नामाची आव आणू नये, त्या परमार्थाप्रमाणे वागावं. म्हणून या ठिकाणी असताना अर्जुना, त्या ठिकाणी लोक राम नामाचं पांघरून घेतील पण तसं वागणार नाही. त्यावेळेस असताना अर्जुन झाल्याच्या नंतर नकुल पळत आला, देवा म्या जी या रस्त्यानं गेलतो, मी असं दृश्य पाहिलं, कधीच ते पाहिलं नव्हतं. काय पाहिलं म्हणले जवळ दोन्ही हिरी होत्या. एक हिर भरलेली होती, एक हिर कोरडी होती आणि काही अंतरावर एक कोरडी हिर होती. मग या जवळ या दोन हिरी होत्या ना, एक कोरडी आणि एक भरलेली. मग या जवळच्या भरलेल्या हिरीचं पाणी तर जवळच्या हिरीला जावं ना, तिला जाईना. त्या हिरीचं पाणी लांबच्या हिरीला चालले, लांबच्या हिरीला चालले. म्हणजे जवळची हिर माय बाप आणि लांबची हिर सासू सासरे. सासू सासरे असणार आपल्या प्रत्येक पुत्राच्या घरी माय बाप जवळ असताना त्याच्याकडे कोणी जायना, सासू सासऱ्याकडे चालले. मोठा त्या असणारा 4-4 ताळी बंगला बांधायला लागले, तर त्या बंगल्यामध्ये माय बापाचे फोटो नाही, सासू सासऱ्याचे फोटो आहे. त्या ठिकाणी असताना माये बाप नावडते, माय बापाला कोणी आवडेना. त्या ठिकाणी असताना बाजाराला चालले तर बाजाराच्या थैल्या आणायले तर सासरवाडीला घेऊन चालले आणि माय बाप उपाशी मरायला लागलेले आहेत. या ठिकाणी ही जवळची हिर म्हणजे माय बाप आणि लांबची हिर म्हणजे सासू सासर. पण हे जवळच्या हिरीचं पाणी जवळच्या हिरीला जायना, लांबच्या हिरीला चालले. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सासू सासऱ्याची साल सलामत चालली. सासू सासऱ्याला त्या ठिकाणी असणारे मानायला लागले, सासू सासऱ्याची सेवा करायला लागलेली आहे. माय बाप उपाशी मरायला लागलेले आहेत. या कलियुगामध्ये बायकोच्या सलामतीनं सासू सासऱ्याच्या अधीन ही प्रजा झालेली आहे, ही लोक झालेली आहे. जी बायको सांगन तसं त्या ठिकाणी लोक वागू लागलेले आहेत. आई है बैमान दुनिया, आई है कोई नहीं माने औरत का बहुमान रे. माय बापाला कुणी मानेना. माय बाप उपाशी आहेत,
आणि सासू सासऱ्याला एक एक पदार्थ खायला आहे. प्रत्येक आस्तारक उदाहरण या कलियुगामध्ये पाहायला भेटतात. कित्येक तरी माय बाप लेकापासून बाजूला आहेत. प्रत्येक माईची एक अपेक्षा असते की लेकरानं मला बोलावं. कित्येक तरी या कलियुगातले मुलं आई वडिलांना बोलत नाही. आई वडिलाला बोलत नाही. आई वडिलाची एकच अपेक्षा असते, बस लेकराने आम्हाला बोलावं, तुमच्या कशाची गरज नाही, पण गोड शब्दाने 2 शब्द आई वडिलांना बोलावा. असंच कीर्तनामध्ये सांगितलं असणार की असताना मायबापाची सेवा करावी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. मायबापाची सेवा करावी. कीर्तन आता ऐकलं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर ज्याच्या घरी पाटका बांधला तिथे गेलो. तिथे गेल्याच्या नंतर दोघं पती पत्नी त्या मायबापाच्या या ठिकाणी असणाऱ्या हातपाय चोपू लागले. मी गेल्याच्या नंतर लगेच त्याच्या पाया पडू लागलो. मी आलो, तुम्ही कलियुगातले पुंडलिक, हे कोण आहे? तुमच्या आई वडिलांची सेवा करायला. ते म्हणजे आई वडील नाही, मामा मामी आहेत. मामा मामी कित्येक तरी त्या ठिकाणी कलियुगातले पोर माय बापाला मानायला तयार नाही. कित्येक तरी लोक माय बापाला मानत नाही. माय बापाला घराच्या बाहेर काढणारे या कलियुगामध्ये मुलं जन्माला आलेले आहेत. अहो, नाही परमार्थ करता आला, नाही देवाला जाता आलं, नाही भजन करता आलं, नाही तीर्थ करता आले. फक्त आई वडिलाची सेवा करावी. अहो, ज्या आई वडिलाच्या सेवेनं साक्षात वैकुंठीची मूर्त आलेली पंढरपूर पाटणा. कशासाठी आलो? आई वडिलाच्या सेवेसाठी आलेले आहे. पण या ठिकाणी असणार जो नकुलाने सांगितलं होतं, देवा हे विहिरीचा प्रकार काय आहे? त्यावेळेस असणाऱ्या देवानं सांगितलं, म्हणले या कलियुगातली जवळची हिर माय बाप आहे, पण जवळच्या हिरीला पाणी जायना, लांबची हिर सासू सासरे, लांबच्या हिरीला पाणी चालले. ह्यो कलियुगातला घोडे आहे का कलेचे ऐका कलेचे हे फळ पुढे होईल ब्रह्मघोळ. 4 प्रश्न झाले, आता एक प्रश्न राहिला. सहदेवानं काय पाहिलं होतं? सहदेवानं एक मनुष्य झाडाखाली खड्डा खाणला लाकूड घेऊन कुटीत बसला होता. देवा, मी असं दृश्य पाहिलं. हे काय घोळे? देव म्हणले कलियुगातला हे तर सगळ्यात मोठा घोळे. एवढा मोठा घोडे असणारे कलियुगामध्ये लोक प्रत्येकाची कूट खाते, प्रत्येकाची निंदा करते, प्रत्येकाला नाव ठेवते. हे वासा देव तसा.
प्रत्येक लोक सगळ्याची निंदा करतील, कुणाचंच कुणाला चांगलं झालेलं चांगलं वाटणार नाही, वाईट वाटेल. प्रत्येक जण एकमेकाचा पोट खाते. भगवंताच्या कृपेनं या ठिकाणी असणार कमी अधिक जास्त गुण एखाद्याला दिलेला असतो. आता आपल्यामध्ये बी लय चाललंय महाराज, आपल्यामध्ये बी त्या ठिकाणीच असं चाललंय असणार. विकास महाराजांनी चांगला पकवाज वाजिला, ते म्हणते त्याला जमलंच नाही. हे म्हणते नाही नाही माझा पकवाज लय चांगला होता, पण काय झालं माईक सिस्टीमवर जरा मला आवाजच दिला नाही. म्हणजे कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य एकमेकाची गायक लोकांमध्ये म्हणते ना तो स्वरातूनच गेला, तो तालातूनच गेला, त्याला जमलंच नाही, त्याला चालच जमली नाही, त्याचा ठेपाच हुकला, त्याचा मात्राच गेला. असं प्रत्येक जण या कलियुगामध्ये पोट खाईल. पण ईश्वर सत्तेनं भगवंतानं कुणाला कमी अधिक गुण दिला असेल, एकमेकाची पोट खायचे नाही. अहो सर्व आपण एका आईची लेकरं आहोत, सगळ्याला त्या ठिकाणी भगवंतानं निर्माण केलेलं आहे. म्हणून एका आईच्या लेकराप्रमाणे आपण राहावं. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. अहो प्रभूची लेकरे सगळे देवाची लेकरं आहेत. मग देवाचे लेकरं असल्याच्या नंतर सगळ्या एका घरातील या ठिकाणी कुटुंबाप्रमाणे प्रत्येकानं राहावं. पण सहदेवा या कलियुगामध्ये प्रत्येक लोक एकमेकाची निंदा करते, एकमेकाचा कूट खाते. गंगेच्या काठाला 4 शिक्षक गेले, 4 शिक्षक गेले गंगेच्या काठाला. अलीकडल्या तीरावून पलीकडे तीराला जायचं होतं आणि नाव होती. नावेच्या ठिकाणी असणारे गेले हे 4 शिक्षक आणि गेल्याच्या नंतर मग तो नावाडी अलीकडे उभा होता. नावाड्याला विचारलं आम्हाला पलीकडे जायचं, पलीकडे जायचं म्हणले असणार. काय तिकीट लागेल म्हणले मानसी 10 रुपये, 4 जणांचे 40 रुपये. मग त्यानं सांगितलं आहे तुझं नाव काय म्हणले माझं नाव रामभाऊ. शाळेत गेलता का नाही म्हणले माझ्या बाप दाद्यापासून आजा पंजापासून 4-5 पिढ्यापासून आमचा हे धंदा आहे. कोणचा हे नाव हातायचा. शाळेत गेलोच नाही. अरे शाळेत गेला नाही म्हणून म्हणले तुझ्या ठिकाणी तुझा जन्म सगळा वाया गेला. पहिला एक शिक्षक इंग्रजीचा म्हणला मग आज तुला इंग्रजी येते का? ते म्हणला मी शाळेतच गेलो नाही तर मला इंग्रजी कुठून येईल. म्हणजे तो 50% जन्म वाया गेला. इतिहास वाला मास्तर म्हणला तुला इतिहास येतं का? म्हणजे माझी शाळेतच गेला तर इतिहासाचा प्रश्नच नाही. म्हणजे 50% जन्म वाया गेला. भूगोलाचा मास्तर म्हणला 50% जन्म वाया गेला. आज तर हिंदीचा मास्तर म्हणला 50% जन्म वाया गेला. हे म्हणला हे ना कवाचं लावले 50% जन्म वाया गेला, 50% जन्म वाया गेला. नावेमध्ये बसू दिले, नावेत बसले. अगदी नाव असणारी धाराच्या टोकाला आली. धाराच्या टोकाला आल्याच्या नंतर ती नाव असणारी पुढे ढकलायची जी फावडी असते ना त्याला फावडी दिली पाण्यात टाकून. फावडी पाण्यात टाकून दिली. ती म्हणला आता मायाकून फावडी पडली, मायाकून फावडी पडली. आता नाव काही पहिल्यात पलीकडच्या तीराला जात नाही. आता नाव बुडाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आता आम्ही कसं करावा? तुम्हाला पावता येतं का? ते म्हणले आम्हाला पावता येत नाही. म्हणजे बाबा मला पावता येतं. नावेतून पटदिशी उडी खाल्ली आणि उडी खाल्ल्यावर मग हे आळायला लागले. अरे आता आमचं कसं? आता ही नाव असणारी डगमग करायला लागलेली आहे. ही नाव पलटी होईल, आम्ही पडतो, आम्ही बुडतो. तेव्हा मला इंग्रजी येते का? इंग्रजी येते का? हिंदी येते का? हिंदी. मराठी येते का? भूगोल येतं का? भूगोल. इतिहास येतं का? इतिहास. अहो म्हणून त्या ठिकाणी कोणाचाही गुणदोष पाहू नये, कोणाचाही निंदा करू नये. अहो तुम्ही जरी शिक्षणामध्ये पटाईत असला, शिक्षणाचा गुण तुमच्याकडे आहे पण त्याच्याकडे पाहुण्याचा गुण आहे. म्हणून भगवंतानं कमी आधी कुणाला गुण दिला असेल कुणाचे गुणदोष न पावे. गुणदोष याते न विचारी काही, ठाव दिला पाहिजे आपोलिया. माझे मज कडो येती अवगुण. प्रत्येकाला या ठिकाणी एखादा तरी अवगुण असतो पण आपले अवगुण पावा.
दुसऱ्याचे अवगुण पाहून त्या ठिकाणी कोणालाही नावं ठेवू नका, कोणाची कूट खाऊ नका, कोणाची निंदा करू नका. म्हणून त्या ठिकाणी सहदेवानं सांगितलं कृष्ण परमात्म्याला, कृष्ण परमात्मा म्हणला सहदेवा त्या कलियुगातले लोक असणारे एकमेकाची निंदा करतील, एकमेकाची कूट खातील, म्हणून ह्यो पण कलियुगातला मोठा घोडा पुढे होईल. ब्रह्मा घोड पुढे होईल. ऐका कलेचे फळ पुढे होईल ब्रह्मघोळ. ब्रह्मघोळ म्हणजे विपरीत घटना. विपरीत घटना होतील या कलियुगामध्ये. थोर थोर पर्वत ओढून जातील, डोंगरा माझे दादा दिवे लागतील, 5 वर्षाचे नार भरतार मागेल, अनंत प्रकारचे सगळा घोळ या कलियुगामध्ये होईल. डोंगरा माझे दादा दिवे लागतील, अनंत प्रकारच्या विपरीत घटना या ठिकाणी होतील. पण ब्रह्मघोळ म्हणजे काय? ब्रह्मघोळ म्हणजे त्या तुकोबारायनं ब्रह्मघोळ गाथ्यामध्ये अभंगाचं लिखाण करत असताना ब्रह्मघोळ का नाव दिलं? ब्रह्मघोळ म्हणजे ब्रह्मदेवाने केलेला घोळ. ब्रह्मदेवाने काय घोळ केला? माणूस म्हणतो ना त्या माणसाचा ब्रह्म्य घोळ आवरतच नाही, सहज माणसं म्हणून जाते. पण ब्रह्मघोळ का? नेमकं ब्रह्मघोळाचं अक्षर तुकोबारायला का द्यावं लागलं? ब्रह्मघोळ म्हणजे विपरीत घटना. म्हणजे ब्रह्मदेवाने जीवनामध्ये काहीच चांगल्या घटना केल्या नाही, ब्रह्मदेव वाईट वागला. कन्याभिलास, कन्याचा अभिलाष केला, कन्याचा अभिलाष करून खोटं बोलला. स्वतः शंकराशी ब्रह्मदेव खोटं बोलला. ब्रह्मदेव तर स्वतः खोटं बोललाची बोलला. गाईला खोटं बोलायला लावलं, केतकीच्या फुलाला खोटं बोलायला लावलं, खोट्या साक्ष दिल्या शंकरासमोर. पण शंकर परमात्म्यानं त्या ब्रह्मदेवाचं खोटं त्या ठिकाणी बोलल्यामुळे अपूज्य ठरला. शंकर परमात्म्यानं ब्रह्मदेवाला शाप दिला, कलियुगामध्ये तुझं लोक कोणी नाव घेणार नाही, कलियुगामध्ये तुझं लोक कोणी मंदिर बांधणार नाही, तुझी कोण मूर्ती स्थापित करणार नाही. ब्रह्मदेवाचं कोणी नाव घेतंय का? ब्रह्मदेवाचं कुठं मंदिर आहे का? का नाही? ब्रह्मदेवाने जीवनामध्ये चांगले कर्म केले नाही, वाईट या ठिकाणी कृत्य केलं. म्हणून ब्रह्मदेव
ब्रह्मदेवान वाईट वागल्यामुळं, पण त्यावेळेस पुन्हा ब्रह्मदेवानं शंकराला सांगितलं. आता शिवपुराणात मोठी कथा आली. ब्रह्मदेवानं शंकराला सांगितलं, भोले बाबा मी चुकलोय, मला क्षमा करा, पण मला कोणतं तरी एखादं पवित्र स्थान द्या. त्यावेळेस यज्ञाचा अधिपती केला, यज्ञाचा मालक केला. ब्रह्मदेवानं पुन्हा विनंती केली, प्रभू मला कुठेतरी ठिकाण द्या, कुठेतरी पूजेचा मान द्या. त्यावेळेस कृष्ण असणारे भगवान भोले बाबानं एक फूल घेतलं आणि फूल घेतलं आणि पृथ्वीवर फेकून दिलं. म्हणले ज्या ठिकाणी हे फूल पडेल ना तिथं तुझं मंदिर होईल आणि तिथं तुझी पूजा केली जाईल. म्हणून या पृथ्वीवर फक्त एकच ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, पुष्कर तीर्थ. पुष्कर तीर्थाच्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. ब्रह्मदेवाने सर्व या ठिकाणी असताना देवसृष्टीमध्ये सर्व घोळ केला, वाईट कृत्य केलं, वाईट वागला. म्हणून तुकोबारायनं गाथ्याचं लिखाण करत असताना ब्रह्मघोळाचं नाव पुढे होईल ब्रह्मघोळ. या कलियुगामध्ये विपरीत घटना घडतील. पण जगद्गुरु तुकोबाराय मग अशा विपरीत घटना घडल्याच्या नंतर सर्व वाईट कृत्य होईल. मग या कलियुगामधल्या लोकांना काही थारा राहील का? कलियुगातल्या लोकांना काही साधन राहील का? मग या कलियुगातल्या लोकांना काय करावं लागेल? मग जगद्गुरु तुकोबारायने सांगितलं, कलियुगातल्या लोकांना जे देवाचं भजन करते, जे करावा कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये नामस्मरण कीर्तन या ठिकाणी असणार, याला फार महत्व दिलं. पण जगद्गुरु तुकोबाराय अशा वाईट घटना, वाईट कृत्य घडल्याच्या नंतर काही लोकांनी जर असताना देवाची भक्ती केली, देवाची भक्ती केल्याच्या नंतर देव साक्षात त्याच्या पाठीमागे उभा राहील. देवाची शक्ती त्याच्या पाठीमागे उभा राहून साक्षात शक्ती, साक्षात देव त्यांच्या पाणी भरील. अभंगाचं
भजन करेल, हरी भक्ती करेल, साक्षात देव त्या ठिकाणी देवाची शक्ती त्यांच्या घरी पाणी भरेल आणि त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चित सत्याचा एक दिवस विजय होईल आणि सत्याच्या पाठीमाग खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. म्हणून निश्चित या ठिकाणी कलियुगामध्ये खोटं जरी चलत असलं पण एक दिवस खऱ्याचा विजय होईल. पण जरा वेळ लागेल आणि खऱ्याच्या बाजूनं खरी जर भक्ती केल्याच्या नंतर साक्षात देव साक्षात शक्ती त्यांच्या पाणी आसन भरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐका कलेचे फळ पुढे होईल ब्रह्मघोळ. चारी वर्ण 18 याते भोजन करे एका पंगती. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक अनेक साधू संतांच्या गुरुवरे गंगा भारती महाराज, सावता महाराज, ग्रामदैवत मारुती विठ्ठल, प्राण संजीवन रुक्मिणी, सर्व सकल श्रोते मायबापांच्या, सर्व गुणीजन मंडळीच्या, मृदंगाचार्य श्रोतृ वर्ग, माता मावल्याच्या सर्वांच्या चरणी आणि ज्या ठिकाणी असणारं जैन मला असणारं आमंत्रण दिले जे यजमान आहेत अंबादास भाऊ शेते पुनच्चे त्याच्याही चरणी माझे गुरुवरे कल्याणगिरीजी बाबा आणि माझे असणारं ज्यांच्या माझ्या मस्तकावरती ज्यांचा हात पडला आणि त्यानं जो जैन मला असणारा कीर्तनाचा फेटा बांधला असे गुरुवरे नामदेव बाबा चारठाणकर त्या ठिकाणी त्यांच्या पंचरणी समर्पित सेवा करू. केले असे कटकट वाकडी कानेट देव जाणे, पायाच्या प्रसादी काही बोलेलो विनोदी, मज क्षमा करणे संती, जैसा स्वभाव माय बापाचा, आपत्ते जरी बोले बडी वाचा, तरी अधिक तयाचा संतोष वाटे. पुनच्च यंदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करू आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर मावली.